मनाच्या खांद्यावर. बाजार मास्तर. हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटे सांगायचं तर बांगड्या भरायला. हे बघ परशा, आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत नाही. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावटच नाही. खरं सांगू कमळे, कंटाळा आला बघ सगळ्या गोष्टीचा. बघ मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय, या लोकांचे संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं ते कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने की माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी कसला बी सापडू दे, पण आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, हो तुझा बाजार. तुझं थोबाडाची बंद कर. मी खरंच बाजारात गेलो तो एक उरलेले दारू तुझ्याकडे आणि हे 90 रुपये झालं का 100? 15 दिवस नोकरी झाली त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. तू काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर इजारी तंगडे नाही घावायचं तुझ्या. हलका काढते. परशा. कमळे, परशा, आबांनी तुझा अपमान केला त्याची माफी मी मागते. तू कशाला त्रास करून घेतेस? बघ कमळे, आज मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला? तिथे जाऊन काय करणार तू? अगं नोकरी धंदा काही शोधायला नको? मग तुझी माझी भेट? तू कशाला काळजी करतेस? हे बघ, तुझे बाबा फडाचा प्रोग्राम घेऊन पुण्याला येतील ना, तेव्हा तू त्यांच्या बरोबर ये. पेपरातली जाहिरात वाचून मी तुला भेटायला येईन. ही तुझी तमाशाची वही घेऊन जा. नको, तमाशाचं स्वप्न पाहायचं सोडून दिलं मी आता. आता कुठेतरी कष्ट करून पोट भरायचं ठरवलंय. असं नाव मी नगर हाऊस. हे बघ, हीच वही मी आबांना दाखवते, दुसऱ्याची म्हणून. कमळे, तुला काय हवंय ते तू कर. मला तर आता उत्साह वाटत नाही. मी इथं आलो होतो फक्त तुझा निरोप घेण्यासाठी. येतो मी. परशा, परशा. बघ कमळे, मनावर अचानक माझं स्वतः मन दळवायला लागेल का? पण परशा, तू पुण्याला राहणार तरी कुठे रे? अगं तू कशाला काळजी करतेस? तिथे एक माझा दोस्त आहे, जीवाला जीव देणारा धनंजय. त्याच्याकडेच राहणार आहे मी. धनंजय, हे काय पैसे? परशात तू अचानक कसं काय आलास? अरे त्याचं काय झालं, कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लात मारली म्हणून अचानक आलो. अच्छा अच्छा. आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं? आधी उदरनाट्य मग लोकनाट्य. अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला? अच्छा, म्हणून तिकडे आलास काय? राहायची सोय? आता हे काय विचारणं झालं? तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी? झालं झालं, म्हणजे मेलो. मी मेलो का मेला? का मेलो? या घराचा मालक नंबरी आहे. आपला सुद्या माहिती ना, सुद्या. त्याला इकडे राहायला दिलेलं नाही, चोरून ठेवला त्याला मी घरात. आणि आता तू आलास, झालं की नाही म्हणते? आहेत की नाही म्हणते? अरे घाबरतोच गजाला. कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या, त्यात आणखीन एका शेंडीची वर. तुझं काय जातं बोलायला? माझी हजामत कर इकडे. तो मी आलोय ना. हळूहळू मागून ये गप्प. अरे परशा, तू करू नकोस. हा पण नोकरी शोधायला आला इकडे. अरे पण त्या टकल्याचं काय? मारगोळी रे.
गनिमी काव्याला लढायचं. हा. आपण सुधायच्या वेळेला सुद्या ए उठव ना त्याला. कशाला त्याने बडबडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला. हो ह्याला परशा त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं? असा राग आला होता वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला. अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना. ए आता नोकरी शोधायला लाग ताबडतोब. ते करणारच आहे हा. पण पैशाची गरज आहे. 20 रुपये दे ना जरा. मी 20 रुपये देऊ? माझं पाकिट एकदम साफ आहे. अरे हा धनंजय कमावताय ना. गमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार बोल नको. हा तर मी काय म्हणत होतो? तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला. इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? ठकतात. अरे परशुराम परशुराम. अरे ये परशुराम ये अगदी वेळेवर आला. ये ना हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे. तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणालास की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणालो होतो. तेच न्यायला आलोय. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर आणायचंय ना? 70 रुपये म्हणतो. ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका. औषध आणतो तो. वाट बघा. आणणार ना तो. म्हणजे काय? अरे वा बरं येतो परशुराम. हे घे 20 रुपये. इस्रायलचं काय? तुला काय करायचंय? 20 रुपये घे. मला काय करायचंय? 20 रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबलत.